धाराशिव जिल्ह्यात केंद्र सरकारच्या नई चेतना या अभियानांतर्गत लिंगभेद समानता या विषयावर जनजागृतीपर कार्यक्रम सुरू आहेत। यामुळे गावागावात लिंगभेद कमी होऊन महिला पुरुष समानता वाढीस लागण्यास मदत होत असून महिलांमधल्या आरोग्यविषयक समस्या तसंच बालविवाह आणि महिलांवरील हिंसा आणि अत्याचार याविषयी जनजागृती होत आहे। महाराष्ट्र जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद अभियानाच्या वतीनं धाराशिव तालुक्यातल्या गोवर्धनवाडी या गावात भाग्योदय ग्रामसंघांच्या महिलांनी सुरू केलेल्या बचत गटाच्या माध्यमातून महिला सदस्यांच्या वतीनं गावातल्या महिलांना लिंगभेद समानतेविषयी व्यापक जनजागृती केली जात आहे। यामध्ये मुलगा मुलगी एकसमान, बालविवाह प्रतिबंध करणं, महिला विषयक अन्याय, अत्याचार, हिंसाचार यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि मार्गदर्शन तसंच हुंडाबळी, बालविवाह बंदी या सामाजिक विषयांवरही जनजागृती केली जात आहे। धाराशिव जिल्ह्यात याविषयी गावागावातल्या महिला बचत गटांचे ग्रामसंघ एकत्र येऊन त्यातून महिलांना महिला हिंसाचार प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि महिला पुरुष समानता यावर शपथ देखील दिली जात आहे। त्यामुळे गावातल्या महिलांना हिंसाचाराबद्दल माहिती मिळून त्यांच्यामध्ये जनजागृती होत आहे। यामुळे महिला सक्षमीकरणाला गती मिळत असून महिलांवरचे अत्याचार कमी होण्यास मदत होणार आहे। जे आमचं जेंडर संसाधन केंद्र आहे त्या जेंडर संसाधन केंद्रांतर्गत जीपीपीची निवड केलेली आहे। जीपीपीच्या माध्यमातून प्रत्येक गटामध्ये आम्ही जे काही महिला विषयक लिंग भेदभाव होतात त्या लिंग भेदभावाविषयी आम्ही जनजागृती ह्या अभियाना माध्यमातून करत आहोत। बालविवाह रोखण्यासाठी आम्ही शपथ देत आहोत। या प्रकारचे उपक्रम सध्या आम्ही या माध्यमातून राबवत आहोत। गटाच्या आठवडी बैठका घेऊन महिलांना आम्ही त्याविषयी माहिती सांगतात। मुला मुलीमध्ये भेद करू नका, त्यांना समान वागणूक द्या आणि गटाच्या आठवडी बैठक घेऊन मुलींचे पण किशोरी गट केलेले आहेत। त्या मुलींना आम्ही असे पुस्तकं पण वाचायला देतात, त्यातून त्यांना नवीन काहीतरी शिकण्यास मिळावा आणि आम्ही गावामध्ये पण असे कोर्स पण त्यांना सांगतात मुलींना की असं तुम्ही स्वतःच्या पायावर काहीतरी होऊ शकता, उभा राहू शकतात की आपण पुढे चालून भविष्यात काहीतरी हो